सो हाय फ्रेंड्स, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मी हॉटेलची टूर देणार आहे। सो या व्हिडिओमध्ये आपण कॉन्टेसा ज्वेलंट आहे हॉटेल आहे त्याची आपण टूर घेणार आहोत। स्पेशली तिकडचे फ्लोअर कसे आहेत हे आपण पाहणार आहोत। मी तिसऱ्या फ्लोअरला राहते, सो मी तुम्हाला पूर्ण फ्लोअर दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। तसेच सेम 9 फ्लोअर आहेत, सेम टू सेम 9 फ्लोअर तसेच आहेत। सो तिसरा फ्लोअर बघितल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की इकडचे सगळे फ्लोअर कसे आहेत ते। सो सेम आहे, तुम्ही बघू शकता। हा इकडे आपली रूम आहे आणि त्याचबरोबर आपण आता बरोबर लेफ्ट साईडला स्ट्रेट जाणार आहोत आणि इथे तुम्ही वॉलवर बघू शकता छान असे फोटोज आहेत। हॉटेलमध्ये जसे रूममध्ये फोटो आहेत तसेच बाहेर फ्लोअरवर पण असे प्रत्येक ठिकाणी थोडा गॅप ठेवून असे फोटो आहेत आणि आपण आता स्ट्रेट जाणार आहोत लेफ्ट साईडला बाहेर। सो ही जी अरेंजमेंट असते ती प्रत्येक हॉटेलमध्ये असते। फायर अलार्म झाल्यानंतर त्यानंतरची जी प्रोसेस आहे त्यासाठी ही सगळी अरेंजमेंट इथे केलेली असते। सो आपण आता स्ट्रेट बाहेर जाणार आहोत। सो हे इथे स्टेअर आहेत, कदाचित ते इमर्जन्सी स्टेअर असू शकतात। ह्या हॉटेलला टोटल 4 कॉर्नर आहेत इमर्जन्सी स्टेअरचे, आपण असं बोलू शकतो। सो हा एक कॉर्नर आहे आणि हे सगळे इथून बघू शकता तुम्ही हा व्ह्यू कसा आहे। डेफिनेटली मी तुम्हाला इथे थोडंसं वरती जाऊन व्ह्यू दाखवते। हा काहीसा व्ह्यू आहे तो असा आहे ह्या साईडचा। हे सेम समोर गार्डन आहे, जसं तुम्हाला गार्डन आपल्या रूममधून पण दिसतं। आपला राईट साईडला रूम आहे कॉर्नरला आणि हे असं इकडचा व्ह्यू आहे। सो डेफिनेटली हे इमर्जन्सी स्टेअर असू शकतात, कधी काही प्रॉब्लेम झाला तर इथून आपण बाहेर पडू शकतो। आणि अशा कॉर्नरच्या सगळ्या अशा रूम्सला अशा बाल्कनी आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता मी जरा तुम्हाला वरती जाऊन थोडासा तिकडचा व्ह्यू दाखवते। हे असे वरती स्टेअर जात आहेत वरच्या फ्लोअरवर आणि हा असा इकडचा व्ह्यू आहे, सेम व्ह्यू आहे। हा बॅक साईडचा व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता। आणि इकडे पण असा काहीसा हा व्ह्यू आहे। सो आता ही आपली रूम आहे आणि आपण तिकडे गेलो होतो आणि आता आपल्याला जरा पुढे जायचं आहे राईट साईडला आणि इकडे मी तुम्हाला जिथे लिफ्ट आहे तिकडे घेऊन जाते। सो इकडे 3 लिफ्ट आहेत, तुम्ही बघू शकता। लिफ्टच्या अपोजिट साईडला फ्रंट स्टेअर आहेत, म्हणजे आपण त्याला मेन स्टेअर देखील बोलू शकतो, ज्याचा वापर जास्त केला जातो अप डाऊनसाठी। सो ह्या त्या स्टेअर आहेत आणि इकडून आपल्याला फ्रंट व्ह्यू पण दिसतो हॉटेलचा। हे हॉटेल जे आहे ते ॲक्च्युली असं हायवेला लागूनच आहे, त्यामुळे इकडे गाड्या रन होताना तुम्हाला दिसत आहेत। सो हा फ्रंट व्ह्यू आहे आणि आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे। आपण राईट साईडला गेलो होतो आणि आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे। सो डेफिनेटली तिथे पण एक स्टेअर कॉर्नर आहे, पण त्या अगोदर आपल्याला लिफ्टच्या बाजूला पण एक स्टेअर कॉर्नर आहे, तिकडे जायचं आहे। सो आपण आता तिकडे जाऊया। आणि इथे कचरा टाकण्यासाठी स्पेशली अरेंजमेंट केलेली आहे। सुका कचरा किंवा ओला कचरा तुम्ही इथे टाकू शकता। सो त्यासाठी इथे डस्टबिनची पण अरेंजमेंट केलेली आहे। बेसिकली आता आपण याला मिडल स्टेअर बोलू शकतो आणि इथून आपल्याला मिडल व्ह्यू दिसतो। सो आपण जरा पुढे जाऊया आणि डेफिनेटली इथे लेफ्ट साईडला हे जे पहिलं समोर दिसतंय ते आपलं घर आहे आणि ह्या गॅलरीतनं मी तुम्हाला स्पेशली बाहेरचा व्ह्यू बऱ्याच वेळा दाखवलेला आहे। सो सेम व्ह्यू आहे। आपण जरा वरती जाऊया, मी तुम्हाला वरती जाऊन दाखवते, मग तुम्हाला लक्षात येईल। बघा इथे लेफ्ट साईडला खाली आपली रूम आहे आणि इथे स्ट्रेट आपण तिथे कोपऱ्यात गेलो होतो आणि त्या साईडला ते गार्डन आहे। सो हा सेम व्ह्यू आहे। सो आता आपण जाऊया राईट साईडला। सो इथे जे ऑफिस आहे तुम्ही बघू शकता, हे ॲक्च्युली कपडे धुण्यासाठी इथे वॉशिंग मशीनची अरेंजमेंट केलेली आहे, त्याचं हे ऑफिस आहे। सो डेफिनेटली इथे 5 कपड्यांसाठी 5 युरो घेतले जातात। सो तुम्हाला जर कपडे धुवायचे असतील तर इथे वीकली कपडे धुतले जातात। सॅटर्डेला 9 वाजता हे ऑफिस चालू होतं आणि सॅटर्डेला इथे फार गर्दी असते कपडे धुण्यासाठी। सो आता आपण जाऊया लास्ट कॉर्नरला, जो लास्ट स्टेअरचा कॉर्नर आहे, आपण तिकडे जाऊया। सो आता हा लास्ट स्टेअरचा कॉर्नर आहे, तुम्ही बघू शकता। इथून आपल्याला हा काहीसा असा व्ह्यू दिसतो आणि मी जरा वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवते। सो इथून हा असा व्ह्यू दिसतो आणि इथे राईट साईडला पण हे जे आहे ते हॉटेलच आहे, तुम्हाला मी दाखवते। बघा हे सगळं जे आहे ते हॉटेल आहे, पण इकडे असं म्हणतात हे ऑफिस सेक्शन आहे, त्यामुळे इकडे जाण्यासाठी अलाउड नाही आहे।
सो डेफिनेटली मेन जो भाग होता जिथे राहण्याची सोय आहे सो तो मी तुम्हाला सगळा दाखवलेला आहे आणि इथे समोर व्ह्यू काहीसा असा आहे. सो डेफिनेटली हे असं एकंदरीत 9 मजल्याचं हे हॉटेल आहे, हॉटेल कॉन्टेसा. आणि इथे समोर गार्डन पण आहे आणि लिडल सुपरमार्केटला जाण्याचा रस्ता पण आहे पाठून. सो आता मी डायरेक्ट तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवते, हॉटेलची मेन लॉबी जी आहे ती दाखवते. सो आपण आता डायरेक्ट तिकडेच जाऊया. सो हॉटेलचा मेन एंट्रन्स काहीसा असा आहे, तुम्ही बघू शकता. तिथे कोपऱ्यात ते स्टेअर आहेत जे आपण मिडल स्टेअरवरती पाहिले होते ते. आणि हा लक्झरियस असा मेन एंट्रन्स आहे इकडे. इथे राईट साईडला चॉकलेट्स आणि सॉफ्ट ड्रिंक्सची अरेंजमेंट केलेली आहे आणि त्यासाठी मात्र पे करावं लागतं. इथे तशी अरेंजमेंट आहे. आणि लेफ्ट साईडला तुम्हाला मी हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू दाखवते की हॉटेलमधून बाहेर कसं दिसतं. सो इथे लेफ्ट साईडमधून तुम्ही बघू शकता किती छान वाटते, ॲटमॉस्फिअर पण खूपच छान आहे. आणि जेव्हा इथे बर्फ पडतो तेव्हा इथे पाहण्यासारखं असतं. सो डेफिनेटली ते व्हिडिओ मी करीनच. आणि आता आपण जरा परत पुढे जाऊया थोडंसं, जिथे रिसेप्शनिस्ट आहेत. सो इथे लेफ्ट साईडला रिसेप्शनिस्ट आहेत, इथे राईट साईडला सिटिंग अरेंजमेंट आहे. किती छान अरेंजमेंट केलेली आहे सिटिंग, तुम्ही बघू शकता. आणि हा इथे लेफ्ट साईडला रिसेप्शनिस्टचा कॉर्नर आहे. समोर तिथे TV आहे आणि इथे राईट साईडला मेन एंट्रन्स आहे जिथून आपण बाहेर जातो. जो मेन डोअर आपण बोलतो तो हा इथे समोर आहे. ह्या डोअरमधूनच आपण बाहेर जातो. आणि इथे पण पुढे जरा गेलं की इथे पण राईट साईडला इथे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि तिकडे सुद्धा आहे. आणि इथे छान मला अशी रेड आर्टिफिशियल फुलं दिसली, छान वाटत होती ती. सो डेफिनेटली ओव्हरऑल असा हा लक्झरियस एंट्रन्स आहे हॉटेल कॉन्टेसा ज्वेलंडाचा. सो तुम्ही जर इटलीमध्ये येताय आणि तुम्ही जर हॉटेल कॉन्टेसामध्ये राहण्याचा विचार करताय सो डेफिनेटली तुम्ही इथे या. खूप असं लक्झरियस हे हॉटेल आहे आणि इकडची अरेंजमेंट पण खूपच छान आहे. सो डेफिनेटली हॉटेल कॉन्टेसा इज अ व्हेरी नाईस हॉटेल. आणि असं म्हणतात की मोस्ट ऑफ द सेलिब्रिटी पण इथे राहून गेलेले आहेत. सो असे हॉटेल आहे. सो आत्ता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे, तुम्हाला माझी हॉटेलची टूर कशी वाटली आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट्स करून पण सांगा. सो मी आत्ता हा व्हिडिओ इथे एंड करते आहे. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.